ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। श्री श्री राधा गोविंद त्यांच्या चरणी आपण साष्टांग दंडवत करून त्यांचे आशीर्वाद घेऊया। श्री श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग दंडवत त्यांचे आशीर्वाद घेऊया। श्री नामानिष्ठ प्रभूजी यांनाही साष्टांग दंडवत आणि या इस्कॉनच्या पूर्ण टीमला सादर प्रणाम। आणि आपण आपल्या 8व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी थोडीशी 7व्या अध्यायाची उजळणी जी पुढे जाऊन आपल्याला जाणायची आहेच। पण ज्या 7व्या अध्यायामध्ये मग आपण जाणलं की भगवंतांनी काय सांगितलं की जे काही आहे, मग तुम्हाला रिव्हिजन करताना मग कोण शरण येत नाहीत, कोण प्रकारची 4 लोक, ठीक आहे याच्यामध्ये याही स्लाइड नाहीये, तर कुठली 4 प्रकारची लोक शरण येत नाहीत भगवंतांना आणि कोण भगवंतांना शरण जात आहे याचं भगवंतांनी विश्लेषण करून सांगितलेलं आहे। आणि कुठे तू पूजू शकतोस भगवंतांना, कुठे जाणू शकतोस, तर त्या पाण्याच्या चवीमध्ये, बलवंतांच्या बलामध्ये, शक्तिमानांच्या शक्तीमध्ये आणि मनुष्याच्या की जे काही ज्ञान आहे मग कशा प्रकारे आपल्याला जाणायचं आहे, तर ज्या पुरुषोत्तमाला आणि ज्या परम कारणाला ज्यांनी जाणलेलं आहे, मग आधीच्या बरेच अध्यायांमध्ये याचा उल्लेख झालेला आहे। जन्म कर्मच मे दिव्यम, की जे भगवंतांच्या जन्माला की जे अजन्म आहेत आणि भगवंतांचं जे कर्म, मग सगळ्यापासून जे कर्मपणांपासून जे अनासक्त आहेत आणि कुठलाही प्रभाव नाहीये, या ज्या परा आणि अपरा शक्तीला आपण जाणलंय। पराशक्ती ही भगवंतांची आध्यात्मिक शक्ती की ज्याचाच आपण एक भाग आहोत आणि ज्याचं विश्लेषण करून काल सांगितलेलं आहे। आणि म्हणूनच मग त्या पराशक्तीचा आपण भाग आहोत, जो आपण या सगळ्या भौतिक जगतामध्ये जी कनिष्ठ प्रकृती आहे आणि जी कनिष्ठ शक्ती आहे भगवंतांची, त्या कनिष्ठ शक्तीचा उपभोग घेत आहोत आणि कुठेतरी या मोह मायेमध्ये अडकलेलो आहोत। आणि म्हणूनच मग ज्या त्रिगुणांना आपण जाणलं, ज्या प्रभूजींनी विचारलं होतं की या त्रिगुणांचा, मग हे सगळ्याची निर्मिती भगवंतांचीच आहे की मोहमाया पण इतकी स्ट्रॉंग आहे कारण ती भगवंतांचीच निर्मिती आहे। पण आज आपल्याला जाणायचं की मग मूळ आपण कोण आहोत, आध्यात्मिक आहोत। आणि म्हणूनच त्या आध्यात्मिक मूळ स्वभावाला जाणून भगवंतांनी सांगितलंय की मग तुम्ही त्या आध्यात्मिक मार्गाकडे वळणार आहात की भौतिक जगतामध्ये स्वतःला कुठेतरी त्याच्यामध्येच अडकून पडणार आहात। मग जे 2 श्लोक आहेत त्यावरून अर्जुनाला काही प्रश्न पडलेले आहेत। मग अर्जुन सगळं तत् शृणु, तसं अर्जुन भगवंतांकडून सगळं ऐकतोय आणि काही त्यांना जे प्रश्न पडतायत ते ज्ञानासह आपल्यापर्यंत पोहोचतायत।
मग ज्या 2 श्लोकांना शेवटी भगवंतांनी सांगितलंय, "जरामरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये, ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम् साधिभूता अधिदैवम् मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकाले अपि च मां ते विदुर्युक्तचेतसः." आता यामध्ये जे प्रश्न अर्जुनाला पडलेले आहेत, तर ते अर्जुनाने विचारलेले आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. अर्जुनाने विचारले, हे भगवंत, हे परमपुरुष, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म काय आहे, हे भौतिक सृष्टी काय आहे आणि देवता कोण आहेत, कृपया मला हे समजावून सांगा. 8.2 हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समय तुम्हाला कसं जाणू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच भगवंतांनी कालच्या अध्यायात जेव्हा शेवटी सांगितलेलं आहे, की जे भगवंतांना पूर्णपणे जाणू शकतायत, ते मृत्यू समयी देखील भगवंतांचं स्मरण करू शकतात. एक एक सेकंद द्या हा मला. सॉरी. आणि म्हणूनच मग भगवंत याबद्दल सांगता आहेत, जेव्हा कालच्या अध्यायामध्ये शेवट करताना आपण ऐकलं की मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण कसं करायचं. मग ज्यांनी पापकर्म केलेली आहेत त्यांच्या पापकर्मांचं, की या ज्या भक्तीच्या मार्गावरती, मग ज्या भक्ती मार्गाला आपण जाण्याचा प्रयत्न केला 6व्या अध्यायानंतर, की अष्टांग योग साधून मग कर्मयोग, ज्ञानयोग, बुद्धियोग, अष्टांग योग हे सगळे टप्प्याटप्प्याने नेतील. पण हा जो भक्तीचा मार्ग आहे, हा पूर्णपणे कृष्ण भावना भावित, आणि म्हणून ती भावना की ज्या भक्तीमध्ये आणि नामस्मरणाने आपण स्वतःला त्या भगवंतांशी जोडले जाऊ शकतो. आणि म्हणूनच मग ज्या मृगारी ऋषींची आपण कथा ऐकली, की या मृगारींचं म्हणजे पापकर्म आधी केलेली असली तरी ज्यांनी भक्तीचा मार्ग अवलंबलेला आहे, ज्या नारद मुनींनी त्यांना भगवंतांबद्दल सांगितलं, जी भगवंतांची स्तुती ऐकवली, त्यागाचा महिमा सांगितला, आणि या सगळ्याला जाणून मृगारींनी जेव्हा तो भक्तीचा मार्ग अवलंबला, तेव्हा निश्चितच त्यांना कुठेही काही कमी पडलं नाही. नारद मुनींनी सांगितलं, की मी त्याची काळजी घेतो आणि तू तुझी उपजीविका, तुझा उदरनिर्वाह नक्कीच होईल. आणि अशा प्रकारे जेव्हा त्या भक्तीच्या मार्गावरती मग नामस्मरण, कीर्तन या मार्गावरती आल्यावर त्या मृगारी ऋषी व्हायला वेळ लागला नाही, की ज्यांनी अक्षरशः नारद मुनी पुन्हा आले, तेव्हा जी चादर अंथरली होती, की जी व्यक्ती प्राण्यांना अर्धमेल अशी मारतीये आणि त्याचा आनंद घेत असते आणि त्यापासून जे काही गोष्ट कमवत असते, परंतु जेव्हा या भक्तीच्या मार्गावरती आणि मग जे परिवर्तन घडलेलं आहे, की ज्या प्रकारे अगदी मुंग्यांनाही मरू देणार नाही, इतकी त्या भक्तामध्ये आपल्याला इतकी ते परिवर्तन आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच इतकं परिवर्तन, आणि अशा प्रकारे जेव्हा भगवंतांचं स्मरण केलं जातं या भक्तीच्या मार्गावरती, की अशाच प्रकारे मृत्यू समयी देखील मग भगवंतांना स्मरण केलं जाऊ शकतं. मग भगवंतांना प्रश्न विचारतायत अर्जुन, की मग ज्या या श्लोकांमध्ये आपण ऐकलं, की कशा प्रकारे ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव, अधियज्ञ, आणि हा अधियज्ञ कुठे निवास करतो आहे, आणि मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण कसे करावे. या सगळे अशा प्रकारचे 8 प्रश्न अर्जुनाला पडलेले आहेत. मग यापैकी ब्रह्म म्हणजे काय, जे परब्रह्माचा अंश आहे.
जे सर्वोच्च नियंत्रक आहेत ते परब्रह्म. आणि म्हणून ब्रह्म काय आहे तर आत्मा. जो जीवात्मा आहे तो ब्रह्म म्हणून संबोधिला गेला आहे. जो अविनाशी असं जिवंत अस्तित्व म्हणजेच आत्मा, की तू शरीर नाही, तू आत्मा आहेस. आणि असं हे ब्रह्म. आणि या ब्रह्म याचा जीवाचा मूळ स्वभाव काय आहे? तर आध्यात्मिक असा मूळ स्वभाव आहे, जो एका पराशक्तीचाच, भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीचाच तो भाग आहे. आणि म्हणून या जीवाचा मूळ स्वभाव हा अध्यात्म आहे. कर्म हो, कर्म म्हणजे फलदायी क्रियाकलाप, जे आपण आधीच्याही अध्यायांमध्ये बघितलं, की कशा प्रकारे सकाम कर्मामध्ये जीव अडकलेला आहे आणि कशा प्रकारे मग त्या ज्या काही क्रियाकलाप केले जातात, जे आपण नियम ऐकतो ज्याविषयी, की मग मद्यपान करू नये, मांसाहार करू नये, परंतु स्वतःच्या उपभोगासाठी जे काही कर्म केलं जातं ते फलदायी क्रियाकलापांमध्ये, त्या सकाम कर्मामध्ये हा जीवात्मा अडकलेला आहे, जो या भौतिक प्रकृतीमध्ये आहे आणि या भौतिक शरीराकडे नेणारी, कारण तो कुठेतरी मग त्या शरीराशी निगडीत, देह निगडीत अशा क्रियांशी कुठेतरी अ, 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 अडकलेला असतो आणि कुठेतरी त्यालाच राहिलेलं असतं. त्याचं जे काही त्याचे विचार असतात ते देह ना, मी देह आहे, आत्मा नाही, आणि कुठेतरी शरीरधारी भावना ती असते. अशा प्रकारे या सकाम कर्मामध्ये तो जीवात्मा अडकलेला असतो. जसं आपण ऐकलं, की त्रिगुणांच्या प्रभावाखाली हा आत्मा हा बद्ध झालेला आहे आणि म्हणूनच तो सकाम कर्मांनी कुठेतरी त्या फलदायी क्रियांशी निगडीत आहे. मग हे अधिभूत म्हणजे ही प्रकृती, जे भौतिक प्रकृती, ही जी मटेरियल वर्ल्ड, जे मटेरियल मॅनिफेस्टेशन ज्याला म्हटलंय, या भौतिक निसर्गाला अधिभूत म्हटलंय. अधिदैव, ज्या ज्या रूपामध्ये भगवंतांच्या सर्व देवी देवतांचा समावेश आहे, अशा त्या विश्वरूप दर्शनाला जे आपण 11व्या अध्यायात जाणणार आहोत, तेच स्वरूप म्हणजे अधिदैव, की जिथे सर्व देवी देवतांचा देखील भगवंतांमध्ये समावेश आहे, की ज्याचं मूळ भगवंतांपासून आहे. आणि अशा प्रकारे ते प्रत्यक्ष भगवंतांनी वर्णन करून आणि अर्जुनाला ते रूप दाखवलेलं आहे. अधियज्ञ म्हणजे सगळ्या यज्ञांचा अधिष्ठाता, त्यागाचा आनंद घेणारा, ज्या त्यागाचं चक्र आपण बघितलं कृष्णापासून कृष्णापर्यंत, आणि म्हणूनच हे यज्ञ विष्णूला अर्पण केले जातात. आणि मगच त्यापासून जे काही मग धान्य निर्माण, मग जो पर्जन्य वृष्टी होते, धान्य निर्माण होतं, त्या धान्यापासून जे अन्न बनवलं जातं, त्या अन्नाला पुन्हा भगवंतांना कृतज्ञपणे, ज्या कृतज्ञतेच्या भावनेने भगवंतांना अर्पण केलं जातं. हा हा त्यागाचा आनंद घेणारे भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम असे ते परमात्मा आहेत. आणि असे हे परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतात. आणि मग त्यांचं स्मरण कसं करावं, तर आयुष्यभर जे भगवंतांच्या स्मरणाचा सराव करतायत, ते निश्चितच मग भगवंत काळजी घेतायत, की मृत्यू समयीही त्यांच्या स्मरणात भगवंत राहतायत. कारण ते त्या आध्यात्मिक, मूळ अशा आध्यात्मिक स्वरूपाला त्यांनी जाणलेलं आहे आणि त्या आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये स्वतःला मार्गस्थ केलेलं आहे. आणि म्हणूनच मग मृत्यू समयी जर भगवंतांचं स्मरण व्हावं असेल तर निश्चितच आयुष्यभर त्या सराव त्याचा केला पाहिजे. जसं आपण म्हणतो तसंच हो, की जसं तुम्ही एकदम 10वीत जाऊन बसत नाही, पहिली, दुसरी, तिसरी. पण याविषयी जाणताना म्हणून कुठल्याही प्रकारच्या इतर गोष्टी नाही, परंतु कशाप्रकारे जाणायचं आहे, तर आयुष्यभर सराव करून. मग त्याला, जसं आपण प्रभुपादांना बघतो, वयाच्या 5व्या वर्षापासून ज्यांच्या मनामध्ये कृष्ण भावना, की त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी रथयात्रा करण्यासाठी ते रथ बनवून दिले आणि भगवंतांच्या आता उत्सव साजरा केला सर्व आपले सवंगड्यांसह. आणि पुढेही मग त्याच अ, गोष्टीला पुढे नेत, जे मिशन होतं त्यांचं, आणि त्याच गोष्टीला प्रभुपादांनी पुढे नेलेलं आहे. आणि मग संन्यास घेऊन त्यांनी ही कृष्ण भावना अगदी फक्त भारतात नाही, मग दुर्दैवाने आधी नाहीच, तसं परदेशामध्ये आणि सगळ्या जगभर ही कृष्ण भावना प्रस्थापित करण्याचं मिशन हाती घेतलेलं आहे. आणि तेच मिशन या इस्कॉन मार्फत, जी आंतरराष्ट्रीय भावना, कृष्ण भावना भाई संघटना, की ज्याच्या मार्फत हे मिशन पूर्ण केलं जातंय. आणि मग भगवंत सांगतायत, की मग हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण.
की जे भौतिक प्रकृतीशी निगडीत आहे, ज्याचं मी तुम्हाला आधीच विश्लेषण करून सांगितलं की कशा प्रकारे मग हे अधिभूत जे भौतिक प्रकृती आहे आणि त्याच्यामध्ये त्या सकाम कर्मामध्ये हा जीवात्मा आहे, ब्रह्म आहे, जरी मूळ स्वभाव अध्यात्म असला तरी प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना, कारण कुठेतरी त्या प्राकृत म्हणजे ती भौतिक प्रकृती आणि देहाशी निगडीत जे काही क्रियाकलाप आहेत की यापासून मला हे फळ मिळणार आहे, त्यापासून मी ते केलं तर मला तसं फळ मिळणार आहे, अशा प्रकारे या सकाम कर्मामध्ये हे ब्रह्म हा जीवात्मा हा गुरफटला गेलेला आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. हे हे देहभूतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देव देवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मला अधियज्ञ म्हणजेच यज्ञाचा अधिष्ठाता असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच भगवंत सांगतायत की निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या, बघा, कारण हे परिवर्तन, हे चेंजेस कसे आपण बघतोय की तो जो लार्वा आहे त्याचा प्युपा होतोय, प्युपाचं मग ते फुलपाखरू बनतोय, अशा प्रकारे जे लाईफ सायकल आहे, अशा या निरंतर परिवर्तनशील भौतिक प्रकृतीमध्ये ती भौतिक प्रकृती ज्याच्यामध्ये बदल घडत आहेत, अशा या बदल घडणाऱ्या प्रकृतीला अधिभूत म्हटलेलं आहे. आणि मग ज्या देवी देवतांचा समावेश असलेलं भगवंतांचं जे स्वरूप आहे त्याला अधिदैव, ज्याचं आपण प्रत्यक्ष स्वरूप जाणून घेणार आहोत 11व्या अध्यायामध्ये, की जिथे याचा उल्लेख येणार आहे की अधिदैव, की प्रत्येक याची उत्पत्ती, मग जे आपण जाणलं की उत्पत्ती आणि प्रलय हा भगवंतांपासूनच असतो, की जसं म्हटलं की जे काही आहे ते भगवंतांचं आहे आणि या भौतिक प्रकृतीची आणि आध्यात्मिक प्रकृतीची निर्मिती भगवंतांपासूनच आहे. प्रत्येक देहधारी जीवामध्ये, मग जसं मी म्हटलं की जो गर्भोदकशाही विष्णू ज्या ब्रह्मांडांना, मग जसं आपण म्हटलं की माळेत ओवलेल्या मण्यांप्रमाणे मग तो दोरा जो आहे तो आश्रय, तो भगवंतांचा आश्रय आहे. आणि प्रत्यक्ष भगवंत ज्याप्रमाणे त्यांच्यावरती सगळे आधारलेले आहेत आणि असे हे मणी म्हणजे ती ब्रह्मांड आणि ते ग्रहलोक आहेत की जे भगवंतांवरती अवलंबून आहेत आणि अशा प्रकारे भगवंत स्वतः सगळ्यांचे आधार आहे. आणि म्हणूनच मग अशा या पुरुषोत्तमाला, अशा ज्या मी म्हंटल क्षीरोदकशाही विष्णू आणि गर्भोदकशाही विष्णू, प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ज्यांनी प्रवेश केलाय, ज्या महाविष्णूचं तत्व जे आहे ते गर्भोदकशाही विष्णू म्हणून प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि जो क्षीरोदकशाही विष्णू आहे तत्व, ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करत आहे परमात्मा या स्वरूपामध्ये. आणि असा हा परमात्मा अधियज्ञ, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता, भोक्तारम यज्ञ तपसाम, त्यागाचा आनंद घेणारा सच्चित आनंद, असा हा आनंदमय कोशामधले भगवंत, की जो पुरुषोत्तम जे आहेत, जे कारणांचे कारण परम कारण आहेत, त्यांनाच अधियज्ञ असे म्हटले जाते. मग आपल्याला जे आजच्या अध्यायामध्ये, की जिथे भगवंत सांगतायत की मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण कसं केलं जातं, मग भगवंतांनी या अध्यायामधला 3/4 भाग हा मृत्यूबद्दलच बोललाय. आणि भगवंत म्हणतात मृत्यूविषयी बोलणं हे कुठलंही अशुभ गोष्ट नाहीये. मग कुणाला अशुभ वाटते की हे खूप कठीण आहे जाणून घेणं, परंतु खूप महत्वाची आणि खूप सत्य बाब आहे. कारण ज्यांना कोणाला भीती आहे त्याची, जसं आपण म्हणतो ना की प्रभुपादांनी सांगितलं की आजकालच्या युगामध्ये चिरोफोबियाही असतो, की आनंद होतोय त्या आनंदालाही कदाचित आपल्याला काहीतरी पुढे दुःख तर नाहीये असा स्ट्रेस मनामध्ये असतो. अशी कुठेतरी ती भावना असते की त्या त्या क्षणाचा सुद्धा आनंद उपभोग, कारण ते खूप क्षणभंगूर आहे हो. या भौतिक प्रकृतीतलं जे सुख आहे, जो हॅपीनेस आहे तो क्षणभंगूर आहे. परंतु भगवंत म्हणतायत की मग ज्या मृत्यू समयी, की या मृत्यूचं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. आणि ज्या प्रकारे मृत्यूला, मग ज्यांना त्याचं डेस्टिनेशन माहिती नाहीये की मृत्यू नंतर काय, आणि इतक्या सुंदर जर गोलोकामध्ये स्थान हवं असेल आणि भगवंतांच्या भगवत धामाची प्राप्ती करायची असेल, तर ती व्यक्ती निश्चितच या गोष्टीचा आयुष्यभर सराव करेल, मग त्या भक्तीमध्ये स्वतःला गुंतवून घेईल. आणि म्हणूनच मृत्यूविषयी बोलणं हे अशुभ नाही. पुढे जाऊन युधिष्ठिर महाराजांचंही खूप सुंदर उत्तर आपण याच्यावर ऐकणार आहोत. आणि म्हणून भगवंत सांगतायत प्रत्येक शब्द महत्वाचा बघा. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. हरे कृष्ण माताजी.
हरे कृष्णा. आणि जो मृत्यू समयी केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच जेव्हा ती मृत्यू घटिका समीप येते तेव्हा भगवंतांचं स्मरण जो करतो आहे आणि तो निश्चितच भगवंतांचं स्मरण करून जेव्हा देहाचा त्याग करतो तेव्हा तो निश्चितच भगवंतांच्या स्वभावाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. आपल्याला चित्रात दिसतायत ते भीष्म पितामह, ज्या बाणांच्या शय्येवरती ते आहेत आणि तोंडाने विष्णू सहस्त्रनाम भगवंतांचं स्तुत्य गान करतायत. कारण ज्यांना कल्पना आहे भगवंत प्रत्यक्ष समोर परमेश्वर उभे आहेत आणि या सगळ्याची कल्पना आहे त्यांना, ज्या भीष्म पितामहांनी विष्णू स्तुती विष्णू गायन केलेलं आहे आणि त्यांनाही भगवत धामाची प्राप्ती झाली आहे त्यांना. अशा प्रकारे या मृत्यू समयी जो भगवंतांचं स्मरण करतो त्यांना निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते. मग जे चित्रामध्ये दिसत आहेत ते युधिष्ठिर महाराज आहेत आणि एकेकाळी जेव्हा अज्ञातवासात असताना की जे वनवासात असताना पांडव काही एका तळ्याचं पाणी पितात आणि ते विषारी पाणी असतं, तर मृत्यू म्हणजे ते अगदी मरणाला टेकतात आणि आपला प्राण त्यागणार की यक्ष त्यांचा प्राण घ्यायला आलेला असतो, परंतु तिथे युधिष्ठिर महाराज येतात आणि ते म्हणतात माझ्या भावंडांचा प्राण तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा ते यक्ष म्हणतात मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं जर उत्तर तू अचूक दिलंस तर मी तुझ्या भावंडांचे प्राण देणार नाही. आणि मग युधिष्ठिर महाराजांना प्रश्न विचारला जातो की या जगात अद्भुत अशी काय गोष्ट आहे, सगळ्यात अद्भुत गोष्ट काय आहे. त्याचं उत्तर देताना युधिष्ठिर महाराज सांगतायत, हरे कृष्ण माताजी, एक मिनिट मी श्लोक वाचते. हो माता. अहन्यहनि भूतानि गच्छन्तीह यमालां शेषः स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात, परंतु एक मूर्ख प्राणी तरीही स्वतःला मृत समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही. ही जगातील सर्वात अद्भुत गोष्ट आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. की मग युधिष्ठिर महाराज सांगतायत की शेकडो हजारो जीव बघा की स्वतःला मृत नाही स्वतःला अमर, इथे कुठेतरी चूक झालेली आहे, ती एडिटेबल मिस्टेक आहे थोडीशी, टायपिंग मिस्टेक आहे की स्वतःला अमर समजतो, ज्याला दिसतंय की दिवसागणिक कितीतरी देह असे मृत्यू पावतायत आणि प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतायत अनेक जीव, परंतु एक मूर्ख व्यक्तीच हा विचार करू शकते की मी अमर आहे, मला लाखो वर्ष जगायचं आहे आणि तो मृत्यूविषयी विचारच करत नाही, मृत्यूची तयारी देखील करत नाही. ही सर्वात अद्भुत गोष्ट आहे. कारण ज्याविषयी जाणण्यासाठी मनुष्य त्यापासून पळतोय का, कारण त्या गोष्टीचं ज्ञान नाहीये आणि म्हणून मृत्यूविषयी जाणलं पाहिजे. आणि म्हणून युधिष्ठिर महाराज सांगतायत की मृत्यूविषयी तयारी केली पाहिजे. मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण करण्यासाठी, त्या भगवंतांचंच नामस्मरण मनात यावं त्यासाठी काय करणं आवश्यक आहे, ती तयारी करणं, हे युधिष्ठिर महाराज सांगतायत की ही तयारी ही केली जात नाही माणसाकडून, मूर्ख माणसाकडून. आणि म्हणूनच मग तो स्वतःला कुठेतरी अमरत्व असल्याचं भासवतो. मी आय एम फाईन, आय एम ओके. आणि तशीच एका उंदराची आणि मांजरीची कथा आहे पुराणामधली, की ब्राह्मणाने एका उंदराला पाळलेलं असतं, पण तो उंदीर इतका हैदोस घालतो की मग तो त्याच्या कंट्रोलच्या बाहेर जातो ब्राह्मणाच्या, म्हणून तो एक मांजर पाळतो की जेणेकरून तो त्या उंदराचा बंदोबस्त करेल. आणि त्या उंदराच्या म्हणजे त्या ब्राह्मणाच्या घरात पाळलेलं नाही, पण त्या उंदराने हैदोस घातलेला असतो. सांगताना पहिलं वाक्य चुकलं की त्या उंदराने हैदोस घातलेला असतो आणि मग कुठेतरी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी हा ब्राह्मण मांजर पाळतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मांजर पाळतो म्हणजे काय हो, प्रत्यक्ष तो उंदीर आता काय त्याच्या समोर मृत्यू उभा ठाकलेला आहे आणि म्हणून उंदीर बिळात जाऊन राहतो आणि मग म्हणतो की बिळातनं बाहेर येताना मी डोळे मिटून बाहेर येईल, पण प्रत्यक्ष मृत्यू तर समोरच असतो. म्हणून आय एम ओके, आय एम फाईन, की काही नाही, सगळं ठीक आहे. पण जे माहिती आहे की ज्या गोष्टीला आपल्याला सामोरं जायचंच आहे, प्रत्येक जीव जगात आलेला आहे त्याला मृत्यूला सामोरं जायचंच आहे, मग त्याविषयीचं बोलणं हे का अशुभ समजावं, त्याविषयीची तयारी करणं हे का गैर समजावं आणि ते का करू नये. आणि म्हणूनच युधिष्ठिर महाराज सांगतायत की मृत्यूविषयी जाणलं पाहिजे आणि त्याची तयारी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून हे सगळं खूप
खूप कठीण आहे आणि बोलायला आपण म्हणतो ही सत्य परिस्थिती ही फॅक्ट आहे की ती जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण आपल्या मनातलं जे अज्ञान आहे त्याच भावनेमध्ये आपण जगतो. म्हणून त्याच्याविषयी ज्ञान घेणं गरजेचं आहे. मला वाटतं ज्ञानाने आपण निश्चितच त्या त्या आपल्या विचारांमध्ये कुठेतरी परिवर्तन आणू शकू आणि म्हणूनच मग भगवंत सांगतायत, "यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम्, तं तमेव इति कौन्तेय सदा तद्भाव भावितः." हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून मग देह त्याग करीत असताना ज्या भावनांचं मनामध्ये ज्या प्रकारचा भाव मनामध्ये असतो त्याचाच जन्म आणि जसं म्हणूनच सांगितलंय की भगवंतांनी सगळ्याच निर्मिती केलेली आहे, भौतिक आध्यात्मिक, मग हे सगळं ज्ञानही दिलेलं आहे. पण भगवंतांनी ही जी सूट दिलेली आहे ना आणि ती सूट दिलेली आहे त्यानुसारच या 84 लक्ष योनीतून मनुष्य जन्म घेतोय आणि तो मनुष्य जन्म कसा घेतोय, स्वतःचीच ऍक्शन रिॲक्शन हे स्वतःच कर्म ठरवतंय की पुढचा जन्म तुझा कसा असणार आहे. स्वतःच ती गोष्ट जे काही आहे ते ठरवतंय की पुढचा जन्म कुठला असणार आहे. म्हणून मृत्यू समयी ज्या भावाचं स्मरण केलं जातं त्या भावाची निस्संदेह प्राप्ती होते. अशी ही कथा आहे त्याला अ, अ, जोड म्हणून सांगताना की त्या गोष्टीचं विश्लेषण करून सांगताना आपल्याला भरत महाराजांची ही कथा ऐकायची. मग ही भागवतामधली भरत महाराजांची जी कथा आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की भरत महाराज हे भावभक्तीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले होते. जे आपण भक्तीच्या मार्गातले टप्पे बघतो मग, की पहिला टप्पा हा श्रद्धा मी म्हटलं तसं श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया. मग भजन क्रिया, साधू संग याच्यामुळे जी अनर्थ निवृत्ती, की ज्या इंद्रिय विषयांच्या वासनेपासून कुठेतरी स्वतःला मुक्त करायचं आणि म्हणूनच ती अनर्थ निवृत्ती आणि त्याच्यानंतर मग ती निष्ठा, रुची आणि भगवंतांबद्दल आसक्ती, कृष्णाबद्दल आसक्ती, मग ती भावभक्ती आणि प्रेमभक्ती. असे हे 9 टप्पे आहेत या अ, भक्तीच्या मार्गातले आणि त्या भक्तीच्या मार्गामध्ये जो अगदी पूर्ण उन्नती करून जे भरत महाराज आपण ऐकतोय, जे भावभक्तीच्या टप्प्यावर असतात, की भगवंतांशी अगदी जोडले गेलेले असतात आणि ते स्वतः यज्ञ, याग आणि भगवंतांची पूजा अर्चा यामध्ये स्वतःची त्यांची दिनचर्या ठरलेली असते. त्यांचा अनेक वेद, मंत्र या सगळ्याचा अभ्यास असतो. परंतु हेच भरत महाराज कुठेतरी हरणाशी निगडीत होतात. एके दिवशी त्या हरिणी एक प्रेग्नंट अशी हरिणी असते, जी पळत असते कुठेतरी त्या हिंस्त्र पशूचा, त्या सिंहापासून आपला जीव वाचवण्यासाठी ती गरोदर अशी हरिणी असते, ती पळत असते. आणि ती पळत असताना आपला जीव तर वाचवायला बघतच असते, पण आपल्या बाळाला कोणी मारू नये आणि म्हणून ती झुडपात जाते आणि त्या बाळाला, हरणाच्या पाडसाला जन्म देते. आणि मग ती तिथून पळ काढते आणि ती त्या अ, हिंस्त्र पशूचं श्वापद बनते आणि कुठेतरी त्या जाळ्यात अडकली जाते आणि तिचा मृत्यू होतो. पण हे सगळं दृश्य हे भरत महाराज बघत असतात. आणि हे भरत महाराज बघत असताना त्या झाडाझुडपात जाऊन ते त्या हरणाच्या पाडसाला आणतात आणि त्या हरणाच्या पाडसाची काळजी घेतात आणि त्याला वाढवतात. मग ते प्राण्याचंच मूल असतं हो, प्राण्याचं पिल्लू असतं. ते भरत महाराज कुठे काय हवं, काय नको बघून ते इतके पूर्णपणे इतके त्याच्यामध्ये तल्लीन होतात, की मग ते पूर्ण त्यांचं आयुष्य हरिणमय होऊन जातं आणि कुठल्याही पूजा अर्चा ते कृष्णाची पूजाही विसरतात आणि त्यामुळे कुठल्याही त्या गोष्टीमध्ये ते त्या गोष्टीला करत नाहीत आणि कृष्ण त्यांचं आयुष्य पूर्ण हरिणमय होऊन जातं. हरणाने काय खाल्लंय, काय घेतलंय आणि कुठे गेलाय, इतका वेळ का झालाय, या सगळ्यामध्ये या चिंतेत ते असतात. परंतु शेवटी ते प्राण्यांचं पिल्लू आणि म्हणून ते काही काळानंतर जंगलात निघून जातं. आणि मग जेव्हा भरत महाराज अगदी अ, 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 मृत्यूला टेकलेले असतात, त्यावेळेला सुद्धा त्यांच्या मनामध्ये काय विचार असतात, की कुठे गेलं असेल हे हरिण आणि कुठे गेलं असेल हे. तर त्या प्रकारे मग त्यांच्या मनामध्ये जे विचार आहेत बघा हरणाबद्दलचे आणि तेच विचार जेव्हा तो शरीर निघून जातं, तेव्हा जो आत्मा शरीरातून निघून गेल्यानंतर तो पुन्हा हे हरिणाचंच शरीर धारण करतो आणि म्हणून त्यांचा पुढचा जन्म ते हरणाचं शरीर धारण करतात. पण जे भावभक्तीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले असतात भरत महाराज, की म्हणून मग ते हरणाच्याही त्या जन्मामध्ये
ते कृष्ण भक्ती विसरत नाहीत आणि मग ते साधू संघामध्ये राहतात, नामस्मरण ऐकतात, त्यांच्या कानावर मंत्र ऐकतात, की हे सगळं करण्याइतकी कारण त्यांच्या त्या भावभक्तीच्या टप्प्यापर्यंत ते आधीच्या जन्मामध्ये पोहोचलेले असतात आणि म्हणून मग ते हरीण झाडाची हिरवी पानं खाऊन राहतं आणि जेव्हा मग त्या हरणाचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांचा जड भारत पुन्हा भारत महाराजांचा जन्म घेऊन ते आपलं पुण्य पुढे नेतात आणि मग त्यांना मोक्ष मिळालेला आहे. अशा प्रकारे पण ज्या ज्या वेळेला मृत्यू समयी ज्याचं स्मरण केलं जातं, तोच जन्म पुढे त्या मनुष्याला मिळतो. आणि म्हणूनच मग आयुष्यभर त्याचा मग भगवंत सांगतायत, की भगवंतानी अगदी 5-6 तास तुम्ही देवळामध्ये जाऊन बसा आणि तिथेच नामस्मरण करा असं नाही. तुम्ही 24 तास जे काही करता आहात, तेव्हा भगवंतांचं नामस्मरण आणि भगवंतांना स्मरू शकता. ज्या प्रल्हाद महाराजांना आपण बघतो आहे, की नारायण, 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 नारायण अगदी दिवस-रात्र त्यांच्या तोंडामध्ये नारायण होतं, की मग ज्या मधल्या सुट्टीमध्ये ज्यांना शिक्षक म्हणून ठेवलेले होते, सगळ्या कथा ऐकून, सगळं ऐकून, मग प्रल्हाद महाराज त्या मधल्या सुट्टीच्या काळामध्ये आपल्या सगळ्या सवंगड्यांना सुद्धा त्यांच्याबरोबर कीर्तन करायचे आणि त्यांच्याबरोबर त्यांना सगळ्या भागवतातल्या कथा ऐकवायचे आणि ते संकीर्तन करायचे सगळ्यांबरोबर. आणि म्हणून मग भगवंत सांगतायत, "तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च, मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयः." हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. म्हणून अर्जुना, तू सदैव माझ्या कृष्णाच्या रूपात विचार कर आणि त्याच वेळी तुझे युद्धाचे विहित कर्तव्य पार पाड. मला समर्पित केलेले तुमचे कार्य आणि तुमचे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर केल्याने तुम्ही निसंशयपणे माझी प्राप्ती कराल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच भगवंत सांगतायत, की ज्या अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं, की "हे तुझं विहित कर्म, तू युद्ध कर तुझं, कारण तू क्षत्रिय आहेस, तर युद्ध तू मला अर्पण कर." आणि म्हणूनच मला समर्पित केलेलं तुमचं कार्य, तुमचं मन, बुद्धी माझ्यावर स्थिर केल्याने निश्चितच निसंशयपणे तुम्हाला माझी प्राप्ती होईल. आणि म्हणून मग अशा प्रकारे जेव्हा या स्मरणामध्ये राहिल्यानंतर आपल्याला अजून एक कथा ऐकायची आहे. अभ्यास योग युक्तेन चेत्सनान्यागामिना परम पुरुषम दिव्यम याति पार्थानुचिंतयन्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. जो परम पुरुष भगवंतांचे ध्यान करतो त्याचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते, मार्गापासून अविचलित असते. तो हे पार्थ म्हणजेच अर्जुना, तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आणि म्हणूनच जो भगवंतांचं ध्यान व या प्रत्यक्ष भक्तीला आपण ज्या नवविध भक्तीच्या आपण 9 सेवा जाणल्या, ज्या प्रकारे भक्तीचे हे 9 टप्पे जाणले, की जोपर्यंत प्रेम भक्ती, मग भगवंतांच्या प्रेमामध्ये ज्या गोपिकांना आपण बघितलं, की मग त्यांना भगवंतांचं थोडंही दर्शन न झालेलं त्यांना सहन होत नाहीये आणि म्हणून त्या पापड्या का बनवल्या ब्रह्मांनी, ही कुठेतरी तक्रार आहे त्यांची. कारण त्या पापड्या लावल्यामुळे आम्हाला भगवंत तेवढ्या क्षणासाठी दिसत नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारे भगवंतांमध्ये जो परमपुरुष भगवंतांचं ध्यान करतो, त्यांचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेलं असतं, की ज्या प्रकारे अविचलित अशा त्या भगवंतांच्या नामस्मरणामध्ये जे आपण बघितलं, हरेर नम हरेर नम केवलम कलौ नास्ति एव नास्ति एव गतिर अन्यथा. आणि म्हणूनच मग या नामस्मरणामुळे ही अविचलित मार्गापासून अविचलित असतो, कारण कुठल्याही प्रकारे आसक्ती अनासक्तीच्या तो पलीकडे गेलेला असतो आणि म्हणूनच तो हे पार्था तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचतो. पण तो क्षण किती महत्वाचा आहे या कथेवरून तुम्हाला ते जाणता येईल. अजामिला नावाची ही कथा आहे भागवतामधली. अजामिला नावाचा हा ब्राह्मण असतो, की ज्याला सगळे वेद बऱ्याच शास्त्रांचा आणि हा अभ्यासक असतो. परंतु असा अजामिला काही आपली कर्म रोजची उरकून जंगलाच्या रस्त्याने आपल्या घरी परत येत असतो आणि तेव्हा तो एक दृश्य त्या जंगलामध्ये बघतो, की एक तरुणी एका तरुणाच्या मिठीमध्ये आहे आणि अशा प्रकारे तिने आलिंगन दिलेलं आहे. हे दृश्य समोर त्याला दिसतं
आणि तो आपली नजर त्याच्यापासून हटवू शकत नाही. तोंडाने तो वेद मंत्र म्हणतो आहे आणि अनेक प्रयत्न करतो आहे, तरीही त्याचं मन विचलित झालेलं आहे आणि त्या क्षणाला त्याला मोह पडलेला आहे आणि अशा प्रकारे त्याचा मोह इतक्या टोकाला जातो, की मग ती ती जी स्त्री असते, ती वेश्या स्त्री असते आणि त्या त्या सुंदर अशा स्त्रीपासून त्याचं मन हटत नाही आणि कुठेतरी या स्त्रीला प्राप्त करायचं आहे, या इच्छेने तो इतका कुठेतरी अनावर होते त्याला ती इच्छा, की मग तो घरातले आपले आई-वडील, त्याचं लग्न झालेलं असतं, आपल्या पत्नी सगळ्यांना तो जुगारून आणि आपल्या घरामधून निघून जातो आणि त्या वेश्येबरोबर राहतो. आणि अशा या क्षणाच्या मोहाला तो बळी पडतो आणि त्या वेश्येकडे गमन करतो आणि तिथे जाऊन मग तिच्याबरोबर लग्न करतो आणि जसं आपण म्हणतो, की साधू संग लवमात्रे, लवमात्र साधू संग, की साधू संगांच्या याच्यामुळे काय परिवर्तन होतं, त्याप्रमाणे हे जे नीच गोष्टी करणारे काही व्यक्तींच्या तो जेव्हा सान्निध्यात येतो, तेव्हा तोही तीच कृत्य करायला लागतो आणि मग कुणाचा खून केला आहे, कोणाची कुणाला नुकसान पोहोचवलेलं आहे, जीवाची कोणाच्या त्रास दिलेला आहे, अशा प्रकारची सगळी अशी नीच घृणास्पद कृत्य अजामिला करतो, की जो अजामिला गावामध्ये एक उत्तम विद्वान ब्राह्मणाचा पुत्र आणि एका ब्राह्मण कुटुंबातील असा हा जो सगळे ओळखत असतात, अशा अजामिलाची ही स्थिती होते आणि म्हणूनच मग जेव्हा त्या वेश्येशी तो लग्न करतो आणि त्या वेश्येपासून मग त्याला 10 पुत्र होतात आणि अगदी वयाच्या जीर्ण जे जर्जर वृद्धत्व येईपर्यंत मग त्याला वयाच्या 80व्या वर्षी पुत्र झालेला आहे, की ज्याचं नाव त्यांनी नारायण ठेवलेलं आहे. आणि मग तो अंथरुणाला खिळलेला असतो त्यावेळेला तो नारायण त्याला इतका लाडका प्रिय त्याचा मुलगा असतो, की त्या नारायणाशिवाय त्याचं पान हलत नाही. नारायणा मला हे आणून दे, नारायणा मला हे दे, नारायण मला घेऊन जा इकडे आणि तो नारायणही आपल्या वडिलांची सेवा करत असतो. आणि मग जेव्हा अगदी हा देह ठेवायची वेळ येते, त्या वेळेला त्याला यमदूत घ्यायला येतात. कारण पापकर्म केलेलं असतं सगळं. आणि मग जेव्हा त्याला चाहूल लागते अशी, त्या क्षणी त्याच्या तोंडातून नारायण इतकेच शब्द बाहेर पडतात, की तो नारायण मग भगवंताला नाही आपल्या मुलाला बोलवत असतो. पण कुठल्या का बाबतीत परंतु त्याच्या तोंडातून ते नारायण उद्गार आल्यानंतर तिथे विष्णुदूत हजर झालेले आहेत. आणि म्हणून मग जेव्हा यमदूत आणि विष्णुदूत समोर असतात, की ज्या ज्या व्यक्तीने आधी पुण्य केलेलं असतं, ब्राह्मण कुळातील असून सुद्धा अनेक घृणास्पद आणि पापी अशा कृत्यांना केलेलं असतं, म्हणून त्याला यमदूत न्यायला आलेले असतात. परंतु त्याच्या शेवटच्या त्या शब्दांमुळे त्याला विष्णुदूत द्यायला येतात आणि मग यमदूत आणि विष्णुदूतांमध्ये कुठेतरी चर्चा होते, की मग या या देहाला मग त्याला एक संधी दिली जाते. देह टाकतो तो आणि आत्मा दुसऱ्या शरीरात धारण करणार असतो आणि कारण कुठेतरी पापकर्म केलेलं असतं, म्हणून मग त्याला नरकवास मिळणार असतो. पण जर त्या शेवटच्या क्षणी जे शब्द उच्चारलेले असतात, त्यामुळे त्याला एक संधी दिली जाते आणि म्हणून ना त्याला पुण्यलोक, स्वर्गलोक मिळू शकत, परंतु त्याला नरकही मिळत नाही आणि त्याला पृथ्वीवरती पुन्हा एक संधी मिळते, की जिथे तो पुन्हा अजामिलाचा जन्म घेतो आणि मग स्वतःचं पुण्यकर्म पूर्ण करू शकतो. कारण ज्याने आधी विद्वान ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्म घेतलेला असतो, काही क्षणापर्यंत जसं 7व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं, की 6व्या अध्यायात, की मग अशा अयशस्वी योग्यांचंही कुठे नुकसान होत नाही. त्याप्रमाणे त्यांना जन्म लाभतो पुढच्या जन्मांमध्ये त्यांना चांगल्या आणि अतिंद्रिय अशा कुटुंबामध्ये जन्म लाभतो. आणि अशा या अजामिलाला मग एक संधी मिळते. त्यानंतर तो जे जन्म प्राप्त करतो, त्या जन्मामध्ये आपलं पुण्यकर्म पूर्ण करून मग त्याला मोक्ष मिळालेला आहे. अशा मृत्यू समयी जे स्मरण केलेलं आहे, त्या भावनेने, त्या भावाची त्याला प्राप्ती झालेली आहे आणि म्हणूनच मग त्यावेळेला भगवंतांचं स्मरण केल्यामुळे त्याला एक संधी दिली गेलेली आहे. ज्या पृथ्वी लोकावर त्याला संधी मिळालेली आहे. अशा या अजामिलाची कथा आहे ही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म सर्व गोष्टींचे पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपामध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
आणि म्हणूनच मनुष्याने या सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म, मग जे आपण आधीच्याही अध्यायांमध्ये याचा उल्लेख ऐकला, की ज्या 7व्या अध्यायामध्ये काल आपण बघितलं, की कशा प्रकारे मग ह्याची उत्पत्ती आणि प्रलय हा भगवंतांपासूनच आहे. बीज देणारे पिता हे भगवंत आहेत आणि म्हणूनच असे हे सर्वज्ञ जे 6 ऐश्वर्यांनी नटलेले आहेत. पुरातन, नियंता, अणुपेक्षाही, मग या 84 लक्ष योनीतून जे जीव जन्म घेत आहेत, त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्म्याच्या स्वरूपामध्ये भगवंत उपस्थित आहेत आणि तिथे निवास करतायत. अधियज्ञ हे प्रत्येक जीवाच्या, त्या ब्रह्म असलेल्या जीवाच्या हृदयामध्ये निवास करतायत आणि त्यांचे पालन करता हे भगवंतच आहेत. सर्व सृष्टीचे, आपल्या या भौतिक आणि या आध्यात्मिक सृष्टीची निर्मिती ही भगवंतांनीच केलेली आणि भौतिक सृष्टीचे पालन करता हे भगवंतच आहेत. आणि त्याच्या कल्पनांच्या, म्हणूनच ज्यांनी भगवंतांना हे गुणातीत आहेत, त्या परा आणि अपरा, की जी कनिष्ठ शक्ती आहे, भौतिक शक्ती, त्याच्या पलीकडे जी पराशक्ती आहे, जी अविनाशी आहे, आध्यात्मिक आहे, जिथे आपण भगवंतांविषयी जाणलं की भगवंत हे आध्यात्मिक आहेत, ते मायेचे नियंत्रक आहेत, त्यांचं शरीर आणि आत्मा हा एकच आहे आणि ते आपल्या एका इंद्रियांनी विविध कार्य करू शकतात. आंतरिक शक्तींनी ज्या विश्वरूप दर्शनाला अर्जुनाला दाखवलेलं आहे, अशा प्रकारे हे परमपुरुष जे मनोमोहक असं श्यामसुंदर रूप आणि ज्या भगवान रूपाशी जे जोडले गेलेले आहेत, मग एक भक्त भगवंतांना निश्चितच विशेष आहे आणि म्हणूनच हा भक्त भगवंतांशी भगवान या रूपात, म्हणजे अचिंत्य, अर्च विग्रह आपण नंतर जाणणारच आहोत, कशा प्रकारे या भगवान रूपाशी निगडीत केलं जातं आणि या मूर्ती रूपातूनच आपण आवाहन करून कशा प्रकारे भगवंतांशी जोडले जातो. आणि म्हणून हे जे नामस्मरण आणि भगवंतांचं स्मरण केलं जातं ते या श्यामसुंदर अशा रूपावरती. आणि म्हणून परमपुरुष हे सूर्याप्रमाणे, ज्या गोलोक वृंदावनामध्ये जे सूर्याचं आणि चंद्राचं तेज आहे, ते इथे पृथ्वीवरती भगवंतांपासूनच आहे. गोलोक धामामध्ये या सूर्यचंद्राची गरज नाही, जिथे भगवंतांचे डोळेच हे सूर्यचंद्र आहेत आणि त्यांच्यापासूनच तेज हेच तिथला प्रकाश आहे. आणि असे हे भगवंत सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे जी पराशक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती, त्याचे भाग आहेत आणि म्हणूनच प्रत्येकाने त्यांचं स्मरण, प्रत्यक्ष भगवंतांनी पुढे जाऊन आपल्याला चतुश्लोकी गीतेमध्ये हे सगळं विस्तारित करून सांगितलेलं आहे. आणि जे जे अंश आहेत, ज्या ब्रह्मांची आणि शिवांची आपण आधीही, की या देवी देवता जे भगवंतांचे अंश आहेत, ज्या ब्रह्मांनी सुद्धा त्यांना जे काही सृष्टीची निर्मिती करायला सांगितली, परंतु ज्या वेळेला त्यांच्यावर जे काही त्यांच्या अशा काही परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत, की जे कुठेतरी त्यांना मनस्थिती त्यांची अशी झालेली आहे, की त्यांनी भगवंतांचं स्मरण केलेलं आहे. त्या निर्णयाला येण्यासाठी आणि त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ब्रह्मांनी सुद्धा भगवंतांचं नामस्मरण केलेलं आहे. महाविष्णूच्या तत्वावरती भगवंतांचं नामस्मरण केलेलं आहे. ज्या शिवांनी भागवताची स्तुती आणि भागवतामध्ये भागवताचं कथन केलेलं आहे, सगळ्यात भगवंतांची स्तुती सांगितलेली आहे, त्या शिवांनी सुद्धा भगवंतांच्या विष्णू तत्वावरच स्मरण केलेलं आहे आणि त्याचंच संकर्षण असं जे भगवंतांचा पुढचा विस्तार आहे, आपण अनिरुद्ध, संकर्षण असे जे भगवंतांचे विस्तार आहेत, मग त्या आंतरिक शक्ती आणि ते विस्तार याच्याविषयी अजून सखोल म्हणजे भागवतामध्ये आपण जाणू शकतो आणि म्हणून त्याविषयी खूप खोलात मी जात नाही. पण ज्या शिवांनी आणि ब्रह्मांनी भगवंतांचं नामस्मरण केलेलं आहे, की ज्या देवी देवता जे अधिदैव आहेत, सर्व देवी देवतांचा व प्रत्यक्ष शिवांचा आणि ब्रह्मांचा सुद्धा समावेश आपल्याला भगवंतांमध्ये दिसतो. आणि म्हणून भगवंत सांगतायत हे दुःखालयम, कशा प्रकारे बघा, पुन्हा त्याच जन्म मृत्यू जरा व्याधीच्याच चक्रामध्ये अडकायचं नसेल तर भगवंत सांगतायत मामुपेत्य पुनर्जन्मम दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. मला प्राप्त झाल्यानंतर महान आत्मे जे भक्तीमध्ये योगी आहेत, ते कधीही या तात्पुरत्या जगात परत येत नाही, जे दुःखांनी भरलेले आहे, कारण त्यांना सर्वोच्च पूर्णता म्हणजे परमसिद्धी प्राप्त झाली आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आणि म्हणून ज्यांनी मन आणि इंद्रियांना नियंत्रित करून
की ज्या प्रकारे आपण जाणलं की मग जी समाधीस्थ अवस्था अष्टांग योगामध्ये जाणली जाते आणि ज्या योगाचाच अभ्यास करून कशा प्रकारे मग सर्वोच्च अशी ती स्थिती भगवंतांशी जोडल्या जाण्याची स्थिती, ती परमसिद्धी जे योगी प्राप्त करतात ते निश्चितच महान आत्मे आहेत आणि ते मला प्राप्त झाल्यानंतर हे भक्तीमध्ये योगी आहेत आणि कधीही ते पुन्हा या भौतिक जगतामध्ये पुन्हा परतून येत नाहीत. मग त्यांना निश्चितच त्यांचा प्रवास भगवत धामासाठी असतो. कारण पुन्हा उतरून हे जे जन्म मृत्यू जरा व्याधी यांनी भरलेलं अशा प्रकारे हे दुःखालय म्हटलेलं आहे भगवंतांनी याला. जसं आपण वस्त्रालय म्हणतो, दुग्धालय म्हणतो, अशा प्रकारे कशाचं आलंय हे, तर कशाचं घर आहे तर दुःखांनी. कारण इथे क्षणभंगुर आहे. सुखाला सुरुवात आहे आणि शेवट आहे, जे आपण आधी बघितलं की क्षणभंगुर हे सगळं आनंद आहे. परंतु जर परमात्म्याला, जर त्या कृतज्ञतेच्या भावनेने परमात्म्याला जाणलं नाही आणि आपण त्या परमात्म्याचा अंश आहोत ही भावना मनामध्ये न जोपासली गेली नाही, तर मात्र पुन्हा उलटून मग जी इच्छा दिलेली आहे ती 84 लक्ष म्हणजे कर्म ठरवतंय की पुन्हा त्या भौतिक जगतामध्ये जन्म घेतला जातोय. कारण मग ह्याची इच्छा आहे, त्याची इच्छा आहे, हे करायचं राहिलंय, ते करायचं राहिलंय. मग ते कर्मच ठरवतंय की पुढचा जन्म कुठला असणार आहे. आणि अशा प्रकारे मग ते कुठेतरी त्या मृत्यू लोकामध्येच पुन्हा परतून येत असतात. पण जे परमयोगी आहेत, जे भक्तीमध्ये त्यांनी तो टप्पा गाठलेला आहे, ते पुन्हा उलटून त्या भौतिक जगतामध्ये परत येत नाहीत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. भौतिक जगतातील सर्वोच्च ग्रहांपासून खालपर्यंत सर्व दुःखांची ठिकाणे आहेत, जिथे वारंवार जन्म आणि मृत्यू होतो. परंतु हे कुंतीच्या पुत्रा, जो माझ्या निवासस्थानी पोहोचतो तो पुन्हा जन्म घेत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आणि म्हणून मग जसं आपण म्हटलं की पृथ्वीच्या वरती हे 6 लोक आहेत आणि पृथ्वीच्या खालती आहेत 7 लोक. कशा प्रकारे मग ते नरक, पाताळ, ततल, सुतल अशा प्रकारे हे सगळे लोक आहेत आणि पृथ्वीच्या वरती भुवर लोक आहेत, जनलोक, तपलोक आणि असे हे स्वर्ग लोकापर्यंत. मग या जगतातील सर्वोच्च ग्रहापासून खालपर्यंत, मग ज्या पृथ्वी लोकाच्या खाली जे जन्म घेत आहेत तिथे वारंवार जन्म आणि मृत्यू होतो. कारण ज्या स्वर्गामध्ये सुद्धा मग जिथे आपण युद्धाच्या स्थिती बघितलेल्या आहेत, जरी पुण्यकर्म केलं आहे आणि स्वर्गप्राप्ती केली तरी काही ठराविक सुखानंतर, त्या सुखांची प्राप्ती केल्यानंतर पुन्हा ते पुण्य क्षीण झाल्यानंतर की ते पुन्हा मृत्यूलोकात जन्म घेतात आणि त्या स्वर्गातही त्याच प्रकारची परिस्थिती असते. म्हणजे फक्त गोलोक धामामध्ये जो भगवंतांच्या निवासस्थानी असतो की जिथे सच्चित आनंद आहे. कारण जे आहे ते ज्ञानाने परिपूर्ण शाश्वत आहे. कारण ते जे सुख आहे, तो आनंद आहे, हा चिरकाळ टिकणारा आहे आणि म्हणूनच त्या सच्चित आनंद असलेल्या त्या गोलोक धामी जेव्हा जो पोहोचतो तो पुन्हा इथे भौतिक जगतात जन्म घेत नाही. कारण मग तो जो भक्त असतो त्या सगळ्या इच्छांपासून तो पुढे गेलेला असतो, गुणातीत गेलेला असतो आणि कुठलीही गोष्ट तो बंधन म्हणून करत नाही. कारण जे कर्म करतो आहे ते भगवंतांना अर्पण केलं जातं. ती कृष्ण भावना मनामध्ये जोपासलेली असते आणि तो स्वतःला आत्मसाक्षात्काराच्या की मी शरीर नसून मी आत्मा आहे. मग आत्म्याला कशा प्रकारे जाणून जो परमात्म्याचा अंश आहे आणि मग सगळ्या आसक्ती, अनासक्ती, चिंता, भय, सुख, दुःख या सगळ्याचा इतका समतोल राखलेला असतो आणि अशी व्यक्ती मग पुन्हा भौतिक जगतामध्ये परत येत नाही. मग हे आपण 4थ्या अध्यायात आधी जाणलं होतं की ज्या ब्रह्मांचा पुन्हा काही वैदिक गणिता संदर्भातच इथे दिलेलं आहे. पुन्हा पुन्हा जो दिवस येतो आणि हा प्राणी यजमान सक्रिय होतो, हे पार्था पुन्हा रात्र पडते आणि ज्या ज्या ब्रह्मांच्या एका अ, अ, रात्रीमध्ये किंवा दिवसामध्ये निर्मिती होते आणि त्या रात्रीमध्ये प्रलय होतो. अशा प्रकारची ही जीवसृष्टी अस्तित्वात येते आणि ब्रह्माच्या रात्रीच्या आगमनाने सर्व ग्रह नष्ट होतात. असे हे ब्रह्मा सृष्टीचे दुसरे निर्माता आहेत, जे भगवंतांच्या आदेशावरून या सृष्टीची निर्मिती केलेली आहे ज्यांनी. आणि ज्यांचं आपण जीवन मग आधीच्या अध्यायामध्ये पण आपण बघितलं कशा प्रकारे त्यांचं जीवन, किती वर्ष त्यांचं जीवन जे ब्रह्मांचं जीवन आहे आणि त्या प्रकारे तितकी जी खरब वर्ष आहेत, तितकी खरब वर्ष हा जो जीवात्मा आहे, हा त्या 84 लक्ष योनीतून फिरतो आहे. कारण ज्यांनी निर्मिती केलेली आहे, सृष्टीची निर्मिती आणि त्याचा प्रलयही तेवढ्याच कालावधीमध्ये केला जातो. अशा या
कुठेतरी ते गणित आपण जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मग या सृष्टीच्या पलीकडे, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे जी अविनाशी शक्ती आहे, ती भगवंतांची आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. एक सेकंड ना. आणि म्हणूनच अशी ही अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आहे. ज्या क्षर आणि अक्षर, मग हलणाऱ्या आणि न हलणाऱ्या, किंवा ज्या भौतिक आणि आध्यात्मिक, जे भगवंतांच्या भावनेमध्ये स्वतःला दृढ केलेलं आहे, आणि त्याच्याही पलीकडे जी भगवंतांची ही पराशक्ती आहे, ही पराशक्ती ही अविनाशी आहे, ही आध्यात्मिक शक्ती आहे संपूर्ण जगताचा. म्हणून ज्या ब्रह्माच्या एका दिवसात आणि एका रात्रीत जरी निर्मिती आणि प्रलय होत असला, तरीही भगवंतांची ही जी अविनाशी अशी जी शक्ती आहे आणि अशी ही सगळ्या पलीकडे आहे प्रकृती, त्याचा मात्र कुठलाही ती नष्ट होत नाही. आणि ती प्रकृती ही, त्याचा प्रलय झाला तरीही ती नष्ट होत नाही. अशी ही आध्यात्मिक प्रकृती भगवंतांची अविनाशी अशी प्रकृती आहे. आणि या गोलोकधामाविषयी मग तुम्हाला ग्रुपवरती मी शेअर करीन. असं हे गोलोकधामाचं चित्र आपल्याला दिसतंय की जिथे प्रत्यक्ष भगवंत गायींवर प्रेम करतायत, की गायी भगवंतांवर आणि भगवंत गायींवर नितांत प्रेम करतायत. जिथे उजेड, जिथे प्रकाश हा प्रत्यक्ष भगवंतांपासून आहे. जे तेज आहे ते भगवंतांपासून आहे. आणि म्हणून मग ज्या मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे. मग इथे या मुकुंद माला स्तोत्रामध्ये राजा कुलशेखराने खूप सुंदर व्यक्त केलेलं आहे. कृष्णत्वडिया पंद पंकजा पंजरातम अद्यैव मी विशतू मानस राजा हंसहा प्राण प्रयाण समये कफवात पित्तैहि कंठवरोधन विधौ स्मरण कुटसते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. हे कृष्णा, ज्याप्रमाणे राजहंस कमळाच्या फुलांच्या देठाच्या चक्रव्यूहात प्रवेश करतो, त्याप्रमाणे माझ्या मनाला त्वरित तुझ्या कमळाच्या फुलासारख्या चरणांना अर्पण करण्याची परवानगी द्या. एक मिनिट. जेव्हा माझ्या शेवटच्या श्वासाच्या क्षणी मला घसा घसा शारीरिक विनोद, वायू, पित्त आणि कफ यांच्या क्रियेने आकुंचन पावतो, तेव्हा मी तुझे स्मरण करू शकेन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून मग जसं म्हटलं की अगदी म्हातारपण आलं कीच मग ते सगळे, मग भगवद्गीता उचला, मग मग उघडा आणि मग त्याचा अभ्यास करा, त्याचं ज्ञान घ्या. आणि आधी तर आपण इतके स्वतःच्या याच्यामध्ये व्यस्त असतो की आपल्याला ते ज्ञान घेणं म्हणजे असं वाटतं, नाही, आता मला या गोष्टीसाठी वेळ नाहीये. परंतु जसं आधी सांगितलं की कर्माला भगवंतांनी जसं महत्व दिलेलं आहे, त्या प्रकारे हे जे ज्ञान घ्यायचं आहे, हे ज्ञान आणि ज्या प्रकारे भगवंतांचं स्मरण करायचंय, त्याच्यासाठी वयाची बांधिलकी नाहीये. आणि तुम्ही कुठल्याही वयामध्ये, ज्या प्रभुपदांचं आपण वय बघितलं की वयाच्या 5व्या वर्षापासून जी कृष्ण भावना मनामध्ये जोपासली गेलेली होती, आणि तिचंच पुढे मग अगदी वृक्ष झालेला आहे की जे मिशन त्यांनी पूर्ण करण्यासाठी इतकी स्थापना वगैरे केलेली आहे. आणि म्हणूनच कुठेही असं लिहिलं नाही की आता रिटायरमेंट, जसं मी आधीही उल्लेखलंय की कृष्ण सांगत नाही की आता तुम्ही संन्यास घ्या, आता तुम्ही अभ्यास करा, ज्ञान घ्या आणि मग मी तुमचे सगळं रक्षण करीन. नाही, तुमची तुमची सगळी कर्तव्य सांभाळून तुम्हाला ते करायचंय. पण मग तिथे या राजा कुलशेखरांनी खूप सुंदर व्यक्त केलेलं आहे की मग अशा वेळेला, अशा जीर्ण अवस्थेमध्ये खरंच तुम्ही तुमच्या कफ, वात आणि पित्त प्रकृतीची जी निर्मिती झालेली आहे, अशा या प्रकृतीमध्ये ते अवयव असतील का हो तितके सक्षम की तुम्ही भगवंतांचं स्मरण करू शकाल. आणि म्हणून ज्याप्रमाणे राजहंस कमळाच्या फुलाच्या देठाच्या चक्रव्यूहात प्रवेश करतो, त्याप्रमाणे माझ्या मनाला त्वरित तुझ्या कमळाच्या फुलासारख्या चरणांना
अर्पण करण्याची परवानगी द्या, की मला तुझ्या भक्तीमध्ये रमू दे, मला तुझ्या भक्तीमध्ये कुठल्याही वेळेला मग, की त्या वेळेला म्हणून मी असे स्मरण करतोय. कारण जेव्हा शेवटच्या श्वासाच्या क्षणी मग त्यावेळेलाच भगवंतांचं स्मरण व्हावं अशी इच्छा जरी वाटत असेल, तरी पण मग जर ते स्मरण केलंच नसेल, ज्याचा सरावच नसेल, अशा वेळेला त्या वायू, पित्त आणि कफ यांच्या केंद्रियेने यांच्या क्रियांनी जर एखादी शरीराचा भाग आकुंचन पावत असेल, मग कसं येईल ते नामस्मरण? कशा प्रकारे ते येणार आहे, की जिथे स्मृती आणि सगळ्याच अवयवांना कुठेतरी जीर्णावस्था प्राप्त झालेली असते. आणि म्हणून सांगितलेलं आहे, की ज्या वेळेला की भगवंतांचं हे नामस्मरण आयुष्यभर जो सराव करेल, तो निश्चितच भगवंत ही काळजी घेतील, की मृत्यू समयही ती व्यक्ती भगवंतांचं नामस्मरण करू शकेल. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे आणि दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तीपूर्व सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून ह्या ज्या भक्ती मार्गाचा जो जे महत्व सांगितलेलं आहे, की जो मनुष्य भक्तीच्या मार्गावरती मग या भक्तीच्या भगवंतांच्या सेवेमध्ये भगवंतांचं नामस्मरण करून ज्या भक्ती मार्गाचा स्वीकार केलेला आहे, ती व्यक्ती कुठल्याही बंधन म्हणून ती गोष्ट करत नाही. आणि जे काही कार्य करून ते कार्य कृष्ण भावनेने केलं जातं, ते कर्म ते कृष्ण भावनेने केलं जातं. आणि म्हणून मग तपस्या, दान देणं यासारखी दार्शनिक सकाम कर्म जरी त्या व्यक्तीने केली, तरी त्या फळापासून, कारण ती जी भावना आहे ना, ती भावना महत्वाची, ती भक्तीची भावना महत्वाची आहे. कारण कुठल्याही फळांची अपेक्षा नाहीये. त्या भक्ती मार्गाचा स्वीकार केलेला आहे. कृष्णाला सगळं अर्पण करायचं आहे. आणि मग कृष्ण ही काळजी घेतोय, की त्या फळांपासून तुम्ही निश्चितच वंचित होत नाही. कृष्ण तुमच्याकडे जे उणं आहे ते नक्कीच तुम्हाला देतोय. तुमच्याकडे जे आहे त्याचं रक्षणही करतोय. आणि म्हणूनच त्या भक्त भगवंतांसाठी निश्चितच विशेष आहेत. केवळ भक्तीपूर्ण अशी सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत. आणि म्हणूनच त्या भक्तीच्या मार्गातून निश्चितच कुठलंही उणं असं राहत नाही आणि त्याला निश्चितच त्या परमधामाची प्राप्ती होऊ शकते. अशा या भक्तीच्या सर्वोच्च मार्गाचं जिथे आपण महत्व प्रत्येक या भक्ती योगाच्या अध्यायामध्ये जाणतो आहोत. जिथे 6व्या अध्यायावर आपण अष्टांग योग थांबवला, तिथे भक्तीचा मार्ग हा कसा लिफ्टचा सुलभ मार्ग आहे, अशा प्रकारे उद्याही खूप सुंदर असा 9व्या अध्यायामध्ये मग राजगुह्य ज्ञान भगवंत देणार आहेत. आणि अशा प्रकारे मग मिश्रित भक्ती नाही तर भगवंतांचं नामस्मरण करण्यासाठी तो भक्तीचा आणि शुद्ध भक्तीचा मार्ग आणि तो किती उच्च मार्ग आहे, अशा प्रकारे भगवंतांनी त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. आणि मग मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण करण्यासाठी आयुष्यभर स्मरण करून कशा प्रकारे भगवंत ती काळजी घेणार आहेत, त्या गोष्टीला जाणणं, त्याचं ज्ञान घेणं आणि त्या ज्ञानाचं आचरण करणं. आणि म्हणूनच या भक्तीच्या मार्गाविषयी, की ज्या भगवंतांविषयी ज्ञान घेऊन मग जे आपण म्हणतो आहोत, की जे तथाकथित मग मायावादी, तर्कवादी लोक आहेत, जे अस्तित्वालाच मान्य करत नाहीत. मग भगवंतांनी सगळ्यांचा स्वीकार केलेला आहे. ब्रह्म, परमात्मा, भगवान या 3 टप्प्यामध्ये जे भगवंतांना जाणू इच्छितात आहेत, त्या सगळ्यांचा भगवंतांनी स्वीकार केलेला आहे. आणि भगवंत त्या प्रकारे सूटही देतायत, की कशाप्रकारे ब्रह्म म्हणजे तू एक निर्विकार असं भगवंताची तेज, शक्ती, ही कुठेतरी ही एक शक्ती आहे. ती जरी जाणलीस तरी पुढे जाऊन भगवंतांच्या त्या भगवान रूपापर्यंत स्मरण होऊ शकतं. असा हा भक्तीचा मार्ग आहे. मला वाटतं हे ज्ञान भक्तीचं ज्ञान हे असंच न थांबणारं आहे. उद्या 9व्या, 10व्या अजून आपल्याला 12व्या अध्यायापर्यंत सुंदर अशा या भक्तीच्या सेवा जाणून घेईपर्यंत या भक्ती मार्गाला जाणून घ्यायचंय. मी शेअरिंग थांबवते आणि रेकॉर्डिंग थांबवते. कोणाला प्रश्न